काय झालं? आईला बरं नाहीये. कालच आम्ही सगळ्या टेस्ट केल्या. डॉक्टरनी हार्ट ट्रबल सांगितलं. ठीक आहे, तू काळजी करू. तू काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. ओके, रिलॅक्स. हां, एक्सक्यूज मी सागर. सॉरी, मी नंतर येतो. एक मिनिट काका, तुम्ही प्लीज थांबा. पूर्णिमा जातो. काका या ना. काका, तुम्ही जे आता पाहिलं ते खरं नाहीये. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की तुम्ही आता जे पाहिलं त्यावरनं तुमचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. पण मी खरं सांगतोय. म्हणजे काका, पूर्णिमा मला बँक स्टेटमेंट दाखवायला आली होती आणि माझ्या डायरेक्ट लाईनवर तिच्यासाठी फोन आला आणि तिला मेसेज मिळाला की तिच्या आईची तब्येत बिघडली आहे आणि ती अचानक रडायला लागली. त्यामुळे मला काही कळलं नाही. मी तिची समजूत काढायला गेलो, इतक्यात ती माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मी ऍक्च्युली इथे आलो होतो ते काय माझी तब्येत बरोबर नाही म्हणून जरा लवकर घरी जाणार होतो मी. एनिथिंग सिरियस? नाही म्हणजे तसं काही असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया ना. नाही, तसं काही नाही आहे. थोडं थकल्यासारखं वाटतं, बाकी काही नाही. अशी नाही, तुम्ही घरी जा, आराम करा. नाही म्हणजे एनिवेज ऑफिसमध्ये तसं महत्त्वाचं काम काहीच नाही आहे. मी आणि मुक्ता सुद्धा आता बाहेरच जाणार होतो. एक गोष्ट सांगितली तर ऐकशील? सांग ना. तुझं तर मी नेहमीच ऐकते. ऐकते. एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. विचार सुद्धा करत नाही. मग कृती करणं तर दूरच राहिलं. आज मी नक्की विचार करेन. सांग तू. मुक्ते, सागरला जर असंच दूर ठेवलंस तर तुझा संसार सुखाचा होईल? माझ्याकडे बघ. नजर टाळू नकोस.
मुक्ते, सागरच्या जागी स्वतःला ठेव आणि कल्पना कर. आज सागरची जी निराशा होते, जी कोंडी होते, ती कोंडी तू सहन करू शकली असतीस? सगळं कळतंय पण वळत नाहीये, हो ना? मुक्ता, तू तुझ्या तरुण नवऱ्याला जर फार काळ लांब ठेवलंस ना, तर तो तुला कंटाळेल आणि दूर निघून जाईल कायमचा. मग पश्चाताप करून सुद्धा काहीही उपयोग होणार नाहीये. हे बघ, माणसाच्या चांगुलपणाची सुद्धा एक हद्द असते. सागरची परीक्षा नको बघू, त्याच्या सहनशीलतेचा अंत नको बघू, तुटेपर्यंत नको ग ताणू. पद्माकर दादा, बरं झालं तुम्ही विदुलाला सोडायला आलात, नाहीतरी मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल ना. नाही म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की विकास आणि मी जागेसाठी खूप प्रयत्न करतोय. बऱ्याच जागा बघितल्या आहेत, पण मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या वस्तीतल्या फ्लॅटचं भाडं आम्हाला परवडण्यासारखं नाही. मी काही मदत करू का? नाही म्हणजे वसई आणि विरार सारख्या ठिकाणी पण आम्ही जागा बघितल्या, पण विदुलाच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्याच दृष्टीने ते जरा गैरसोयीच आहे, नाही? तसं एक विचारायचं होतं तुम्हाला. ताईची जागा अनायसे रिकामीच आहे. मला असं वाटतंय की तुम्ही जर आम्हाला ताईची जागा राहायला दिलीत तर. नाही म्हणजे विदुलाला त्या घराची सवय आहे. विदुलाचे सगळे मित्रमैत्रिणीही तिकडेच आहेत. शिवाय तिची शाळा पण जवळ आहे आणि तुमच्या दृष्टीने पण ते कन्व्हिनियंटच आहे. नाही, विदुलाचा त्या जागेवर हक्क होता आणि यापुढेही राहणार आहे. मी आणि विकास फक्त तिचे केअरटेकर म्हणून तिच्या सोबत राहू. विदुलाच्या दृष्टीने हे चांगलं आहे म्हणून मी तुमच्याशी बोलले. बघा म्हणजे निर्णय तुमचाच आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते ठरवा. विदुलाच्या दृष्टीने जे चांगलं. नाही, माझ्या लक्षात आलेलं आहे. तर थोडा वेळ देशील विचार करायला? मी सांगतो. ओके, बाय. हॅलो, राकेश बोलतोय. मला राजू बोलतोय. काय चाललंय काय तुझं? काय झालं? तुला एक काम सांगितलं तेही धड करवत नाही. नाही ते विजयचं काय झालं? कुठं आहे तो? आता काय झालं काय माहिती. तो सगळीकडे शोधला. काय बाळ कुठं जाऊन झोपलं काय कळत नाही बघा. सगळीकडे शोधलं. अच्छा, म्हणजे आतापर्यंत मी जे पैसे खर्च केले ते सगळे फुकट? राकेश बाबा तुम्ही सांगा ना, आता मी तरी काय करणार हो? हा, काय करणार मी पण? ए ऐक, आता मी काय सांगतो तेवढं करायचं. हा, सागरवर लक्ष ठेवायचं. हा, कुठे जातो काय करतो ते बघायचं आणि मला कळवायचं. एवढं तरी जमेल का? हो. चल ठेव आता फोन. हा, आणि ते विजयचं विसरू नको. नाही 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 ठेव.
So, folks, all set for the presentation? येस सर. Good. मिस्टर उपाध्याय, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? येस सर. डॉल्फिन ॲपरलचा मालक स्वतः उपस्थित राहणार आहे. बाकीचे सगळे एक्झिक्युटिव्ह उपस्थित असणारच आहे. गुड. आपण पॉवर पॉईंटवरून मोठ्या स्क्रीनवर प्रेझेंटेशन सुद्धा करणार आहोत. दॅट्स गुड. डॉल्फिन ॲपरलच्या शर्टसाठी आज जे आपण प्रेझेंटेशन करणार आहोत त्याचं सगळं क्रेडिट मीराला द्यायला हवं. नो सर प्लीज, असं काही नाही. मी फक्त बेसिक आयडिया मांडली. बाकी सगळा जॉब तर आपल्या क्रिएटिव्ह टीमचाच आहे. नो मीरा, डोंट बी मॉडेस्ट. अगं बेसिकली तुझी आयडिया फॅन्टॅस्टिकच होती. या मिस्टर उपाध्याय, फुल्ली ॲग्री विथ यू. तुम्ही बघाच आता ही ॲड किती फॅन्टॅस्टिक होते ती. मस्त कन्सेप्ट आहे. एक नाजूक मुलगी स्मार्ट प्रिंट असलेला शर्ट घालून उभी आहे. खालती स्लोगन, इट लुक्स इवन बेटर ऑन मेन. ग्रेट ग्रेट, फॅन्टॅस्टिक. साधी सोपी पण इफेक्टिव्ह जाहिरात आहे. सो मंडळी, आता तुम्ही कामाला लागा. प्रेझेंटेशन चांगलं करा. इतकं चांगलं करा की डॉल्फिन कंपनीचा यावर्षीचा सगळा अकाउंट आपल्याकडे आला पाहिजे. लाईक टीव्ही ॲड्स, पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्स. जमल्यास एखादा फॅशन शो. सगळं आपण व्यवस्थित हँडल करू. येस सर. येस सर आपण नाही, क्लायंटनी म्हणायला पाहिजे. सो मिस्टर उपाध्याय, आता क्लायंटना पटवण्याची जबाबदारी तुमची आहे. येस सर. वन मोर थिंग. समजा डॉल्फिन कंपनीचा अकाउंट आपल्याकडे आला तर माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना पार्टी. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. यू. या. हा, मी बोलतोय पद्माकर. हा दादा बोला. आज तुम्ही घरी आहात ना, का बाहेर जाणार आहात? हो, घरीच आहोत. का? नाही, मी माणूस पाठवून देतो चावी घेऊन. हां, घराची. ओके. थँक्यू दादा. ठीक आहे. अरे, तुम्ही केव्हा आलात? आत्ता झालो. काय झालं? दमलात? बरं वाटत नाहीये का? बरं. मी चहा कॉफी काही आणू का? नाहीतर थोडंसं काहीतरी खाऊन घ्या. नाही, नको. आम्हाला भूक नाहीये. विदुलाला सोडून आलात म्हणून बरं वाटत नाहीये का? प्रत्येक वेळा तिला सोडून आलं की असंच अपराधासारखं वाटतं. अहो पण नाही, म्हणजे ती तिच्या मावशीकडे खुश आहे. तिचे काका आणि तिची मावशी व्यवस्थित काळजी घेतात त्याची. मला तरी तसंच जाणवलं. हो, आम्ही सुद्धा पाहिलंय ते. पण काही नाही, तुम्ही आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. आणि नंतर खाली जेवायला या. आज आपण दोघंच आहोत ना, म्हणून खास तुमच्या आवडीचा बेत केला. अरे वा, कुठे गेले सगळे? नाही, काय झालं की मेघनानी बाहेरून पिझ्झा मागवला. मानी त्यांच्या खोलीतच दहीभात खाल्ला आणि सागर आणि मुक्ता बाहेरच जाणार आहेत जेवायला. मुलं खूप छान एन्जॉय करतायत. हो,
जमेल तसा जमेल तेवढा आपण एकमेकांसाठी वेळ काढतात. हुशार आहात. छान सांगितलं. जाऊया आपण सुद्धा अधूनमधून बाहेर जाऊया. आज आपलं जेवण झालं ना की मी सागर आणि मुक्ताची वाट पाहत थांबणार आहे. त्या दोघांना एकत्र आनंदात घरी येताना पाहायचंय मला. आपली इच्छा जरूर पूर्ण होईल. आमचा आशीर्वाद आहे. तुम्ही या जेवायला, मी जेवण गरम करते. इथे बसूया. बस ना. मस्त झाला ना गाण्यांचा प्रोग्राम. जुनी गाणी ऐकली की काहीतरी वेगळंच वाटतं ना. खरंच म्हणजे त्यावेळेची मेलडी आज ऐकायलाच मिळत नाही. त्यावेळेचे म्युझिक डिरेक्टर्स खरंच ग्रेट होते आणि सिंगर्स तर काय वा. काय ग हसायला काय झालं? नाही रे, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. इनफॅक्ट मी पण तुला सांगणार होते काही आजकालची गाणी म्हणजे आज ऐकली उद्या विसरली. पण सागर, युजली हे सगळे डायलॉग्स आजी आजोबा लोक बोलतात ना, म्हणून हसू आलं मला. कसं आहे मुक्ता, आपण अजून तरी आजी आजोबा नक्कीच नाही आहोत. आपण तर अजून आपण कधी होणार आजी आजोबा? सागर, तुला काय म्हणायचंय मला कळतंय. थँक गॉड, एकदाच कळलं तुला. मग मनावर घे ना. तेही घेतलंय. खरंच? यू नो मुक्ता,